जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया तुलस हार गळा कास पितांबर हार गळा तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित तुलसी पितांबर हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे सर्व सुख 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 पायना श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर पायना श्रीमुख आवडीने पायना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर
हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण लोचने रूप पाहता 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 लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने झाले वो साजने हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा साजने सुख झाले हो साजने झाले हो साजने विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा
हाय जाचे अनिक नाशिवंते गायी नसरे हाय जाचे नसरे हाय जाचे नसरे हाय जाचे यावे तया का फुलती जे दाविती सुपंथ जे दाविती सुपंथ जे दाविती सुपंथ वेतया का गोळती ते दाविते सुपंथ ते दाविते सुपंथ ते दाविते सुपंथ अनिक नाशिवंते काही अनिक नाशिवंते अनिक नाशिवंते काही अनिक नाशिवंते अनिक नाशिवंते काही नसरे हाय जाचे नसरे हाय जाचे नसरे हाय जाचे अनिक नाशिवंत काही नसरे हाय जाते नसरे हाय जाते नसरे हाय जाते तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार तुका म्हणे उरे नुरे जाचे खरे उपकार जाचे खरे उपकार जाचे खरे उपकार अनिक नाशिवंते काही अनिक नाशिवंते अनिक नाशिवंते काही अनिक नाशिवंते अनिक नाशिवंते काही नसरे हाय जाचे नसरे हाय जाचे नसरे हाय जाचे अनिक नाशिवंत काही नसरे हाय जाते नसरे हाय जाते नसरे हाय जाते गोपाल भुमाई जय गोपाल कुमारी गोपाल भुमाई गोपाल कुमारी गोपाल भुमाई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी कीर्तनातील पहिली चाल हरिभक्तीपरायण गायन सम्राट गोरखजी महाराज गतीर त्याचप्रमाणे तो पंखा तिथं ठेवता आला तो बघ तिथं त्यांना साथ करतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम जाना दाता तोची एक जाना तोची एक जाना दाता तोची एक जाना
विठ्ठल 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 हर दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काही नसरेची हाय ज्याचेनी यावे तया का कुलती जे दाविती सुपंथ अनेक नाशिवंते काही नसरेची हाय ज्याचेनी तुका म्हणे उरी नुरे तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार अनेक नाशिवंते काही नसरेची हाय ज्याचेनी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमान् पाण्डुरङ्गा करो प्रथमान् पाण्डुरङ्गा करो प्रथमान् ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही चनेने बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काही नसरेची हाय ज्याचेनी पिंपळगाव डुकरा या गावामध्ये हनुमंतरायच्या या पावन दरबारामध्ये गेल्या 24 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 25वे वर्ष आहे अर्थात हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे 25 वर्ष पूर्ण झाले की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात 50 वर्ष पूर्ण झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात 75 वर्षानंतर
त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100 वर्षे एखाद्या सप्ताहाला पूर्ण झाले की त्याला शताब्दी म्हणतात. मला असं वाटतं की आपण सगळेजण आहात, म्हणजे 25व्या वर्षीसुद्धा आपण होता, चालू करायला होते ना तुम्ही, हा सप्ताह चालू करायला होते आणि चालू केलं आहे म्हणूनच त्याचा रौप्य महोत्सव आपल्याला साजरा करता येतो. आजही तुम्ही आहात. ज्यावेळेला या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतील ना, त्यावेळेला सुद्धा तुम्ही असलं पाहिजे बरं का. काही हरकत नाही ना. आणखी 25 वर्ष. अरे हो नाही, मला सांगा, म्हणजे मला सांगायला बरं आपण असावं. चांगल्या माणसाला आयुष्य भेटलं पाहिजे. अर्थात अत्यंत उत्साहाने हा उत्सव आपण साजरा करत आहात. पूजनीय महाराज अर्थात हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज लहरवितकर, आमच्या गुरुस्थानी असलेले आमचे मार्गदर्शक, तिकडेच ठेवले. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार होत राहावं अशी मनापासून इच्छा असलेले आणि वारकरी संप्रदाय हा कसा श्रेष्ठ संप्रदाय आहे असं कुंभमेळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगणारे, दाखवणारे आणि कुंभमेळ्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाला घेऊन जाणारे आमचे पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आज्ञेमुळे, आपल्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आमचे पंढरीनाथ महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत, सुदाम महाराज आहेत, विठ्ठल महाराज, आणखी गोरख महाराज, तुकाराम महाराज, निवृत्ती महाराज आणि हे दिनेश महाराज, समाधान महाराज. आपण सगळेजण अत्यंत प्रेमाने, हे विद्यार्थी मला वाटते संस्थेतले आहेत ना, आपल्या संस्थेतले आहेत. अच्छा, आपण आळंदीचे पण आहेत, इथले पण आहेत. अर्थात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे कीर्तन जरी तुम्हाला 1-2 तासातच दिसत असलं तरी त्याचा प्रवास मात्र 12 तासाचा असतो. प्रवासामध्येच या उन्हाने माणूस एकदम गाळून जातो आणि नंतर तिथं गेल्यानंतर कीर्तन करावं लागतं. हे जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे असं असतं. असो, या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय खरा दाता कोण आणि खरं दान कोणचं आणि खरे उपकार कोणाचे याबद्दलचा विचार प्रतिपादन करतायत. विषय असा आहे पहा, शंकराचार्यांना त्यांच्या शिष्याने एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की आचार्य, ही आपली माता आहे, ही आपली पृथ्वी म्हणजे आपणीला माता समजतो नाही का, आणि म्हणूनच ती आपली लातासुद्धा सहन करते. पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्वमे. क्षमा कर्मा की मी माझ्या पायाचा स्पर्श तुला करतो, कारण पायाचा स्पर्श केल्याशिवाय मला चालताच येणार नाही. खऱ्या अर्थाने जन्मापासून तर मरेपर्यंत जी आपल्याला आधार देते ती ही पृथ्वी आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. मी पायाचा स्पर्श केल्याशिवाय मला तर चालता येणार नाही, पण तू सहन करते ना, याचं कारण तू माता असल्यामुळे सहन करते. लहान मुलाच्या लातासुद्धा मायेच सहन करत असते आणि जी सहन करते तिला माय म्हणतात. आणि म्हणून ही पृथ्वी आपल्याला धारण करते. या पृथ्वीवर आपण एवढा मोठा अत्याचार करतो, हे झाडू काढून घ्यायला, एवढा मोठा अत्याचार या पृथ्वीवर आपण करतो. अर्थात तरीसुद्धा आपल्याला ही पृथ्वी का सहन करते, आपली पापं का सहन करते, याचं कारण आचार्याने सांगितलं की या पृथ्वी तलावर हे 7 तत्व आहेत
आणि जोपर्यंत हे 7 तत्व आहेत ना तोपर्यंत ही पृथ्वी आपले अपराध सहन करत राहील. ही पृथ्वी त्यांच्यामुळे आपले अपराध सहन करते. ही पृथ्वी अजूनही शाबूत आहे ते आपल्यामुळे नाही ते त्यांच्यामुळे आहे. चातकाचे नि कणवे मेघू पाणी अशी धावे. अर्थात पाऊस जो येतो ना तो आपल्यासाठी येतच नाही, तो चातकासाठी येतो. आपला फायदा होतो तो भाग वेगळा आहे. तसं पृथ्वी जे आपल्याला धारण करते ना हे आपल्यामुळे करत नाही, या 7 तत्वाच्या पुण्याईमुळे करते. ते 7 तत्व कोणचे असं विचारल्यानंतर आचार्य म्हणतायत गोभीर विप्रेश्च वेदैश्च सतीभी सत्यवादिभिः आलुब्धै दानशूरश सप्तभिर्धार्यते मही. विठ्ठल विठ्ठल हो, जोपर्यंत या पृथ्वी तलावर गो माता आहे, गाय आहे. गाय गाय समजते ना, गाय 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 म्हणजे गाय आपली गावरान गाय बरं का, ते नाही ते. जोपर्यंत या पृथ्वी तलावर गाय आहे, जोपर्यंत स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांसारखा ब्राह्मण आहे, जोपर्यंत सत्यवादी म्हणजे सज्जन आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी पतिव्रता आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर वेद आहेत, जोपर्यंत या पृथ्वी तलावर निर्लोभी आहेत आणि जोपर्यंत या पृथ्वी तलावर दानशूर आहेत तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. ही पृथ्वी आपले अपराध सहन करते याचं कारण गाय आहे, लक्षात ठेवा. आता आणखी भाग असा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करत असाल, त्याचं पुनश्चरण करत असाल आणि तुम्ही यज्ञ करत असाल आणि पंचक्रोशीमध्ये जर गोहत्या होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या यज्ञाचं फल भेटत नाही. गायत्री मंत्राचं फल आपल्याला भेटत नाही याचं कारण या देशातली अशी एकही पंचक्रोशी नाही की ज्या पंचक्रोशीमध्ये गाईचं रक्त सांडत नाही, गोवंशाचं रक्त सांडत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे सज्जनानो. या लागी गाय आणि सज्जन माझा जाण जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जाणे दोन्ही. आपत्काली गोरक्षण करीतो पढियंता मजजान, त्या सवे मी आपण गोरक्षण करीत असे. निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. जे क्षेत्री गोहत्या घडे ते क्षेत्री पर्जन्य न पडे, आवर्षण घडे बहुकाळ बहुकाळ. मुख्य पूजेचे साधन गोग्रास द्यावा जी तृण, करावे अंग कुरवाळण एतुलेने प्रसन्न मी होय. स्वतः प्रभू म्हणताय गवामध्ये वसाम्यहम, मला कुठेही पाहू नका, मी गाईच्या मध्यभागी नेहमी राहतो. असं ज्या गाईचं वर्णन वेदाने केलं, असं ज्या गाईचं वर्णन पुराणाने केलं. गोभीर विप्रैश्च हे तर आहेच. शृंगमूले स्थितो ब्रह्मा, शृंगमध्ये तू केशवा, शृंगाग्रे शंकर विद्या, त्रयो देवा प्रतिष्ठिता. गोमयेन सदा स्नानात करिष्येचापि संविशेत, श्लेष्ममूत्र पुरुष्यामी प्रतिघातंच वर्जेत. गावै पश्यामि हम नित्यम, गाव पश्यन्तु मा सदा. गावस्माकं वयं तासा, यतो गावास्ततो वयम. हजारो श्लोक आहेत, हजारो. दधीजी ऋषींना विचारलं तुम्ही गायीची सेवा का करता, प्रत्यक्ष का करताय? नौकर असताना शिष्य असताना सुद्धा तुम्ही स्वतः गायीची सेवा का करताय? त्यावेळेला दधीजी ऋषीने सांगितलं अरे यतो गावास्ततो वयम, गाय जिवंत आहे म्हणून तर आम्ही जिवंत आहोत ना, आणि म्हणून मी गायीची सेवा करतो. सज्जनानो, इतकी महत्त्वाची जी गाय आहे ती गाय या देशामध्ये कापल्या जाते. हे दुर्भाग्य आहे, दुर्भाग्य आहे. मी सांगत असतो महाराज, ज्या सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत ओ ज्या ऋषी मुनी जपते हरिनाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ज्या हर मोहन एक बालक है, राधा एक बाला. ज्या प्रेम की बंसी सदा बजाते आए शाम सवेरा, ओ भारत देश आहे मेरा. सत्य आणि अहिंसा ज्या देशामध्ये शिकवल्या जाते त्या देशामध्ये आजही गायीची हत्या होते. हे आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य आहे, दुर्भाग्य आहे. पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून सांगेल. 1931 साली गांधीजीनं भाषण केलं होतं हैदराबादमध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं होतं
इस देश के गोवंश की ओर ध्यान न देकर हमने बहुत बड़ा गुनाह किया है। इस देश के गोवंश की ओर ध्यान न दिया जाए तो ये इस देश की स्थिति बिगड़ सकती है। गौ माता तो हमें माता से ही बढ़कर है। गौ माता तो हमारी पवित्र कविता है। गांधीजीचे शब्द आहेत ते, गांधीजीचे शब्द। एका इंग्रज ऑफिसरने त्यांना विचारलं होतं की काय महात्माजी, तुमची गाय स्वतंत्र झाली पाहिजे का तुमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे? गांधीजींनी त्यावेळेस म्हटलं होतं, हा देश आणखी 10 वर्षांनी स्वतंत्र झाला तरी चालेल, पण अगोदर या देशातली गाय स्वतंत्र झाली पाहिजे. पण ती आजही कापल्या जाते. स्वातंत्र्यानंतर तर जास्त कापल्या जाते, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल अनेक वर्षामध्ये जी परंपरा चालू आहे, गेल्या 75 वर्षापासून ती वाढत गेली. आता कमी करणं थोडं कठीण आहे. धीरे धीरे प्रयास चालू आहेत. कुठंतरी आता गोसेवा आयोगसुद्धा आपल्या शासनाने तयार केला आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही शासनाला म्हणत होतो की तुम्ही गोसेवा आयोग करा. गुजरातमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, UPमध्ये असेल, MP मध्ये असेल, तर महाराष्ट्रात का असू नये. तो गोसेवा आयोग आता शासनाने चालू केला आहे. अर्थात तिथून काहीतरी गोसेवा होईल. विषय माझा असा आहे की जोपर्यंत गाय आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. हे मी बोलत नाही, शंकराचार्य सांगताय. आणि म्हणून तुम्ही पारमार्थ करावा असं वाटत असेल, प्रापंचिक माणसाला नित्य परमार्थ करावा असं वाटत असेल ना, तर घरातली माय सांभाळा, गोठ्यातली गाय सांभाळा. झाला बघा प्रापंचिक माणसाचा परमार्थ. भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशु गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, तानिला जीवन वना माझे, तानिला जीवन वना माझे, तानिला जीवन वना माझे, तानिला जीवन वना माझे. तुका म्हणे हे की आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे. तुका म्हणे जे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे. म्हणून गोठ्यात गाय असली पाहिजे. गाय ती गावरान असली पाहिजे. इथं काही वृद्ध आमच्या माता आहेत. मला वाटते पहिली भाकर गाईची होत होती, बरोबर आहे ना? ती खांबाजवळ बसलेली आमची आई. पहिली भाकर कोणाची? गाईची होत होती ना? ऐकू येत नाही वाटते बाबा. पहिली भाकर कोणाची होत होती? गाईची होत होती ना? गाईची येत होती. सून आल्यानंतर सासूचे कान गेलेच पाहिजेत, पण कीर्तन ऐकण्यापुरते असले पाहिजेत. पहिली भाकर कोणाची होत होती? ते गाईची होत होती ना पहिली भाकर. आणि दुसरी भाकर कुत्र्याची होत होती. पहिली भाकर गाईची, दुसरी भाकर कुत्र्याची. आता या दोन्ही भाकरी घरातला नंदी खातो. दोन्ही, कुत्र्याची तोच खातो आणि गाईची तोच खातो. म्हणून बिचारा गाईसारखा गरीब झाला. कोण? नंदी गाईसारखा गरीब झाला आणि कुत्र्याची खातो म्हणून हाड सहन करावं लागते. अवघे करती. हा विनोद सोडा, पण सज्जनानो, गाय सांभाळली पाहिजे. गोभीर विप्रैश्च वेदैश्च सतीभी म्हणजे पतिव्रता, सत्यवादिभिः म्हणजे सज्जन साधू, अवलुब्धै म्हणजे निर्लोभी आणि दानशूरस्य. जोपर्यंत निर्लोभी असतील ना तोपर्यंत, जोपर्यंत दानशूर असतील ना तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. काही माणसं फार निर्लोभी आहेत महाराज. ते निर्लोभी असतील ते खऱ्या अर्थाने साधूच आहेत.
महाराज म्हणतात एका ठिकाणी, तुका म्हणे तुझी न लगे दसुडी. काय निर्लोभिता आहे. जगद्गुरु तुकोबारायाने नजराना पाठवल्यानंतर सुद्धा महाराजांनी तो परत करावा. हा निर्लोभ आहे, ही निरपेक्षता आहे. आणि असं म्हणतायत माऊली की निरपेक्षता हे नाशिक. पारमार्थिक माणसाचं नाक म्हणजे निरपेक्षता. पारमार्थिक माणसाचं नाक, आणि नाक महत्त्वाचं असते. नाक नाही त्याने वाया गेले. नाक महत्त्वाचं आहे. आणि पारमार्थिक माणसाचं नाक जर काय असेल ना महाराज, तर ते निरपेक्षता हे त्याचं नाशिक म्हणजे नाक आहे. अपेक्षा रहित ज्याचं जीवन असेल ते त्याचं नाक आहे. भरतवरी असं एका ठिकाणी म्हणतात, त्याग एक गुणिश्लाघ घेऊ किमन निर्गुण राशीभी, त्यागा जगती पूज्यते पशु पाषाण पाद पहा. अरे राशीच्या राशी आहेत लेको गुणाच्या तुमच्याकडे, राशीच्या राशी आहेत गुणाच्या. खूप गुणवान आहात तुम्ही. मानुष्य वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्ती, हे सगळं तुमच्याकडे आहे. सानंदम सदनम सुताच सुदया, नाही का, कांता मृदू भाषणी, हे सगळं तुमच्याकडे आहे. या गुणाच्या राशीच्या राशी तुमच्याकडे आहे. राशीच्या राशी तुमच्याकडे आहे. पण भरतुवारी म्हणताय त्या राशीमध्ये जर त्याग नावाचा कण नसेल ना, तर सगळ्या राशी फुकट आहेत. फुकट आहे. त्याच्यामध्ये जर त्याग नावाचा एखादा दाना असेल ना, मग या राशीची काय गरज आहे. काय गरज आहे. आमच्या विदर्भामध्ये काही संत झालेत, त्यांना आम्ही संत म्हणतो की आमचे गाडगे बाबा संत होते. झाडू मारणारा माणूस, अशिक्षित माणूस, काहीच येत नव्हतं, फक्त गोपाला गोपाला म्हणत होते. त्यांच्या कीर्तनामध्ये एक दिवस एक माणूस बाहेरून आला, थांबवा बाबा कीर्तन, काय चांगलं केलं बाबा तुमचं या कीर्तनाने, अत्यंत वाईट निरोप आहे बाबा तुम्हाला, थांबवा बाबा कीर्तन. ओरडत ओरडत येत होता. ती घडलेली घटना सांगणारी माणसंसुद्धा 20-25 वर्षाच्या अगोदर होते. ते गावसुद्धा आहे, शेणगावमध्ये ते कीर्तन होतं बाजू. आणि ते माणूस असा ओरडत येत होता, थांबवा बाबा कीर्तन, काय चांगलं केलं बाबा तुमचं या कीर्तनाने, अत्यंत वाईट निरोप आहे बाबा तुम्हाला, थांबवा कीर्तन म्हणत म्हणत पुढे आला. आणि पुढे येऊन त्याने सांगितलंय, बाबा तुमचा मुलगा एकुलता एक मुलगा मेलाय बाबा, थांबवा कीर्तन. बाबाने कीर्तन नाही थांबवलं. बाबाने प्रमाण म्हटलं, किती मेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. कोट्यावधी मुलं मेलेत माझे सीमेवर, ते माझेच पोरं होते, हाय माझाच आहे. इतके मेले त्यांच्यासाठी नाही, एकासाठी तुम्ही मला कीर्तन बंद करायला लावताय. सज्जन अनु हा त्याग आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्याग एक गुणिश्लाघ घेऊ, त्याग. जगद्गुरु तुकोबारायांना आलेला नजराना परत पाठवण्याची ताकद होण्यासाठी महाराजच पाहिजेत. महाराज देवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा. आम्ही जर एखाद्या नेत्याला हार घालायचा असला तर लगेच पुढे जातात सगळे लोक. आम्ही पाहिलंय ते, आम्ही मागवतो. नाही, विषय असा आहे की मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. आम्हाला काय करायचं महाराज. आम्ही उपाधीचा विचारच करत नाही छत्रपती. आम्ही चैतन्याकडे पाहणारी माणसं आहोत. आम्ही उपाधीचा विचार, आम्ही मडक्याचा विचार करणारे नाही, आम्ही मातीचा विचार करणारे आहोत. आम्ही अलंकाराचा विचार करणारे नाही, आम्ही सोन्याचा विचार करणारे आहोत. आम्ही या उपाधीचा विचार करणारे नाही, आम्ही चैतन्याचा विचार करणारे आहोत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार. विठला विठला विठला. त्याग नावाचा गुण हा अत्यंत उत्तम गुण आहे, लक्षात ठेवा. त्यागी माणसाची किंमत राहते बरं का. पुढे चाला. ते असं म्हणतात की त्याग करणाऱ्या दगडाची सुद्धा लोक पूजा करत आहे. आपण जे मंदिरात जाऊन पूजा करतोय ना, पूर्वाश्रमातला तो दगडच आहे, पण त्याने आपल्यासाठी त्याग केला आहे म्हणून आपण त्याची पूजा करतोय, बरोबर आहे ना. त्याग करणाऱ्या दगडाची सुद्धा पूजा होते, त्याग करणाऱ्या पशुची सुद्धा पूजा होते. होते ना. पोळ्याच्या दिवशी
पूजा होते का नाही? कोणाची? बैलाची होते ना चोपदार? पोळ्याच्या दिवशी कोणाची होते ना? आपण कोणाची? होते ना? कोणाची? त्या दिवशी का बिचारा एक दिवस तर असू दे आपल्यासाठी, नाही का? कोणासाठी? एक दिवस तर असला बाबा. खरं म्हणजे हे सण सुद्धा वाटलेले आहे, हे सण सुद्धा वाटलेले आहे. बघा तुम्ही, मी महिलांना विचारतो त्या सांगतील आता. दिवाळी हा सण कोणाचा आहे महिलांनो? महिलांचा. कोणाचा? अरे दिवाळी हा सण कोणाचा? मोठ्याने सांगा ना, भांडणामध्ये कसे दात खाऊन शिव्या देतात तुम्ही, सांगा तर खरे. दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा? बैलांचा म्हटलं त्यांनी. आता काय, आता मान हलवायला काय हरकत आहे? अरे म्हटलं ना बैलांचा पोळा, आता मान हलवायला काय हरकत आहे का? परोपकारही नश्यधिक मनुष्यस्य जीवितं जीवंतु परो येषां चर्मापि उपकरिष्यसि. जिवंत असून जो माणूस कोणाच्या कधीच कामी पडत नसेल, जिवंत असून जो माणूस कोणाच्या कधीच कामी पडत नसेल, त्या माणसापेक्षा तर मेलेल्या म्हशी बऱ्या लेको. जिवंतपणी आपल्या मालकाला दूध देत आहेत, पोराला ताक देत आहेत. पुत्रादपि प्रियतरं खलु तेन दानम. आपल्या मुलावर कमी प्रेम करतायत, मालकावर जास्त करतायत. जिवंतपणी मालकाला दूध देत आहेत आणि मेल्यानंतर आपल्याला जोड्यासाठी कातळं देत आहेत. सज्जनानो, मेल्यानंतरही जे परोपकार करतायत त्या म्हशी जगल्या तरी हरकत नाही, आणि जिवंत असतानासुद्धा असूनही जी माणसं कोणाच्याच कामी पडत नाही, मला असं वाटते त्या माणसापेक्षा तर मेलेल्या म्हशी बऱ्या लेका. आणि म्हणून त्याग पशूच्या जीवनामधला. आणि बघा, पाद पहा म्हणजे वृक्ष, वृक्षाच्याही जीवनामध्ये त्याग आहे. महाराज म्हणतात, जळ न पिती जळ वृक्ष आपोलिया फळा, पोपटा तो निराळा, देणे गोडी निवडी वडली, जळ न खाती जळा जळा वृक्ष आपोलिया, पोपटा तो निराळा, देणे गोडी वडली. रविचंद्र घनो वृक्षा नदी गावश्य सज्जना, येथे परोपकाराय युगे देवे निर्मिता. रवी परोपकारासाठी, चंद्र परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी, गाय परोपकारासाठी आणि साधूसुद्धा परोपकारासाठी. हे 7 तत्त्वसुद्धा परोपकारासाठी देवाने पाठवलेले आहेत. रवी परोपकारासाठी आपण पहा. आणि म्हणून वृक्षसुद्धा परोपकारासाठी आहे. वृक्ष आपली फळं कधी खात नाही, तो आपल्यासाठी ठेवतो. काय सुंदर आहे पहा हे. खरं म्हणजे यातले भाव असे महत्त्वाचे असतात. माऊलीला लिहावं लागलं. परोपकार हा विषय सांगत असताना माऊली असं म्हणतात, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष ते जैसा. कसं ऐकतंय तुम्ही मला माहीत नाही. हे वृक्षासाठी मी बोलत नाही, मी आपल्यासाठी बोलतो आहे, आपल्या त्यागासाठी बोलतो की तू असला पाहिजे म्हणून बोलतो आहे. माणसाचं उदाहरण माऊलीला सापडलं नाही म्हणून वृक्षाचं द्यावं लागलं. जो खांडावया घाव घाली, जो तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गेला आहे, त्याचा दांडासुद्धा त्याने त्याचाच केला आहे. आणि तो वृक्षाच्या खाली त्याने शिदोरी खाल्ली आणि नंतर त्या वृक्षाच्या खाली झोपही घेतली. वृक्षाला माहीत होतं हा कुऱ्हाड घेऊन आला, याचा अर्थ मला मारण्यासाठी आला आहे, मला तोडण्यासाठी आला आहे. पण असू दे गड्या, तू मला जरी तोडण्यासाठी आलेला असला ना, तरी मी माझा धर्म कधी घालवणार नाही, माझा धर्म निभवल्याशिवाय राहणार नाही. तू विश्रांती कर. जोपर्यंत तू झोप घेणार आहे तोपर्यंत सावली देण्याचा उपकार मी तुझ्यावर केल्याशिवाय राहणार नाही. रुखांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, वृक्ष दे जैसा. तोडा त्या वृक्षाला. तुम्हाला पानं पाहिजे असतील तर तटातट तोडा. त्याला जखमा होता, तो सहन करतोय. माझे तोरणं बनवून जर तुझं घर सजलेलं दिसत असेल गड्या, तर तुझं घर सजवण्यासाठी मी माझ्या जखमाही सहन करेल.
घे जाऊ. तुला आंब्याची फळं आहेत, आता आंबे आलेले आहेत, खालचे तोडलेले असतील, वरच काही शिल्लक असतील, तुम्ही जा तिथं, एखादा दगड हातात घ्या, खालून फेकून मारा. तुमचा नेम जर चांगला असला ना, तुम्ही खालून दगड जरी फेकून मारला तरी तो वरून तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. नीचे से पत्तर मारे ऊपर से फल देत, हे वृक्षाबद्दल बोलतोय मी. मुळ्या लागत असतील तर मुळ्या घेऊन जा, पानं पाहिजे असतील तर पानं घेऊन जा, फळं पाहिजे असतील तर फळं घेऊन जा. माऊली लिहित आहेत बाबा, पत्र पुष्प छाया फळं मुळं धनंजया, वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा, अर्जुना तया नाव दान. याचकाची जी अपेक्षा असेल ती अपेक्षा पूर्ण करतो ना, त्याला दान म्हणताय. पानं पाहिजेत पानं न्या, फळं पाहिजेत फळं न्या, फुलं पाहिजेत फुलं न्या, मुळ्या पाहिजेत मुळ्या न्या. माझं जीवनच तुमच्यासाठी आहे. पत्र पुष्प छाया फळं मुळं धनंजया, वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा, अर्जुना तया नाव दान. त्याला दान म्हणताय, दान म्हणताय. हो, तुम्हाला सरपण पाहिजे असेल तर कुऱ्हाड घेऊन जा, घेऊन या, सरपण देतो तो. मी तर सांगेल नेहमी की लाकडाची माणसावर खूप उपकार असतात गड्या. पहा कसे उपकार असतात. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का, जब तू चलना सीखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की, मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. वाढू नको जास्त आवाज. अरे जब तू खेलने निकला तो गिल्ली डंडा भी था लकड़ी का, नहीं का गिल्ली डंडा होता ना, गिल्ली डंडा भी था लकड़ी का, जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. बैलगाडीच होती ना, काय होतं, लाकडी बैल होते ना, बैलगाडी होते. बैल पांढरे होते का ढवळे? हां, ढवळे, पांढरे नव्हते. बरं मला एक सांगा चोपदार, मी बऱ्याचदा विचारलं पण उत्तर मला खरं भेटलं नाही. बैल 2 होते का 3? लग्नात बैल 2 नसतात, 3 असतात, नाही का? सगळे तुम्ही नाही, सगळेच बरोबर आहे ना? लग्नात बैल किती असतात? 3. 2 गेले बिचारे. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की, ससुर जी ने तुझे पूजा वो पाठ भी था लकड़ी का, गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी लिया लकड़ी का, अंचिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. विठला विठला वृक्ष जर देत असेल, पशु जर देत असतील, दिवा जर देत असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला देण्यासाठी जन्माला आल्या असतील तर सूत्र हे सांगते की आपण सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. दिल्याशिवाय जो माणूस मरत असेल ना, त्याचं मरण चांगलं होत नाही, लक्षात ठेवा. ज्ञान असेल तर त्याने अज्ञानी माणसाला दिलं पाहिजे. शक्ती असेल तर दुर्बल माणसाचं संरक्षण करण्यासाठी त्याने ती दिली पाहिजे, नाही का? शक्ती असेल तर दुर्बल माणसाचं संरक्षण करण्यासाठी त्याने ती दिली पाहिजे. आणि धन असेल तर त्याने गरिबासाठी ते दिलं पाहिजे. खलस्य साधुर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विद्या तीर्थे जगती उहुदा साधवा सत्य तीर्थे, गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे, धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्या, लज्जा तीर्थे कुलयोतया पातकम क्षालयन्ते. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? अभ्यास केलं पाहिजे, ते त्यासाठी तीर्थ आहे. विद्या तीर्थे जगती उदा साधवा सत्य तीर्थे, साधूने सत्याने वागणं हे त्याच्यासाठी तीर्थ आहे. स्त्रीने मर्यादेने वागणं हे तिच्यासाठी तीर्थ आहे. योद्ध्याने युद्ध करणं हे त्याच्यासाठी तीर्थ आहे, हे त्याच्यासाठी तीर्थ आहे. योग्याने ध्यान करणं हे त्याच्यासाठी तीर्थ आहे. आणि श्रीमंताने दान देणं हे त्याच्यासाठी तीर्थ आहे.
बघा तुम्ही ऐकताय चांगलं. तुमच्याकडे धरण आहे का एखादं धरण आहे ना? खूप आहेत धरणं, 3-4 धरणं आहेत म्हणून तर चांगलं आहे तुमचं. धरणं आहेत. धरणाला भिंत बांधतायत ना, मिठाची भिंत बांधतायत. मातीची बांधतात, दगडाची बांधतात. भाऊ कशासाठी बांधतात धरणाला भिंत? हां सांगत जावं मला, सांगत जा ना, सांगा. पाणी अडवण्यासाठी. बरं अशी सलग भिंत बांधतात का त्याला दरवाजा ठेवतात? तो कशासाठी? पाणी सोडायसाठी दरवाजा ठेवतात. मग अडवतात कशासाठी? अरे भिंत कशासाठी? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी? पाणी सोडायसाठी. तर मग अडवतात कशासाठी? एका शब्दात सांगावा, एक वाक्यात उत्तर द्या असं असते ना प्रश्न. अडवतात कशासाठी? त्याचं उत्तर आहे सोडायसाठी. सोडायसाठी. अडवलंही पाहिजे आणि सोडलंही पाहिजे. आणि अडवलं पाहिजे आणि सोडलं पाहिजे. अडवत राहाल आणि सोडत राहाल ना तर महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक पावे. चला पुढे जाऊ आपण थोडं. आता किती दिलं पाहिजे बा आम्ही? का सगळं देऊन टाकलं पाहिजे का? कांद्याचे सगळेच पैसे देऊन टाकले पाहिजे का तुम्हाला? असं वाटते का? म्हणजे आम्हाला असं वाटते का तुम्हाला? नाही. किती दिलं पाहिजे याचंही शास्त्र आहे. भागवतामध्ये असं वर्णन आहे, न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमता कर्तव्यो विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हेतवे. 10वा हिस्सा दिला पाहिजे आपल्या संपत्तीतला. नफ्यातला 10वा हिस्सा म्हणतो मी. नफ्यातला 10वा हिस्सा खर्च काढून घ्या. एकरामध्ये किती कांदा होतो इकडे महाराज? 100 क्विंटल होतो. एकराला किती होतो? 100 क्विंटल होतो ना एकराला. तुमच्याकडे बिघे म्हणतात त्याला. 4 बिघ्याचा 1 एकर असतो. 2 बिघ्याचा असतो का? 2 बिघ्याचा 1 एकर. एकराला 2 बिघ्याला होते ना 100 क्विंटल कांदा. अरे हो तर म्हणा, जाऊ उद्या ना 50. हो तर म्हणा. हो म्हणाला मी पाहिजे, मागत नाही ना तुम्हाला, तर हो तर म्हणा. त्यातला खर्च काढा. त्यातला सगळा खर्च काढून जो नफा राहील ना त्यातला 10वा हिस्सा द्या. आणि पुढे सांगू का तुम्हाला, कर्तव्य म्हणून द्या किंवा आम्ही एवढी वर्गणी दिली म्हणून नाही. याच्यापेक्षा जास्त देत असाल तर मग धर्म. 10% देत असाल तर धर्म नाही. मग असं म्हणू नका की पत्रिकेत नाव आलं नाही म्हणून. 10%पेक्षा जास्त देत असाल तर मग नाव. कर्तव्यो विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हेतवे. भगवंता करता, धर्मा करता किमान 10वा हिस्सा तुम्ही तुमच्या संपत्तीतला दिला पाहिजे. सांगेल किमान 10वा हिस्सा जर तुम्ही धर्मकार्यासाठी देत असाल तर निश्चिंत राहा. तुमच्या पिढीला कधीच कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. आणि 10वा हिस्साही जर देत नसाल तर मग लक्षात ठेवा तुमच्या पुढे एखादा मुले जन्माला येईल की सगळं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. उत्तमची गती तो एक. 10वा हिस्साही देत नाही लेको धर्मासाठी. तुम्ही धर्मासाठी 10वा हिस्साही देत नाही. बघा ना दुसरा धर्म. त्याचा विचार करत जा, जरा करत जा याचा विचार. फक्त वांगेन, कांदेन, गांजरण, सोयाबीन, कापूस आणि ऊस हे तर आहेच. पहिल्यापेक्षा भरपूर पैसे आहेत तुमच्याजवळ. पहिल्यापेक्षा घरं चांगले आहेत तुमचे.
अन्न वस्त्र निवारा चांगला भेटतोय तुम्हाला, हे सगळं भेटल्यानंतर तर आता तुम्ही देशाचा विचार करायला पाहिजे ना. आता तरी देशाचा विचार करायला पाहिजे ना. शर्ट असायचं 10 माणसं घालायचे, बरोबर आहे. आता 30-40 वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती, छप्र होते आपले सगळे. आता बंगले झाले आपले. अपेक्षा तर प्रपंचाची कधी थांबतच नसते. आमची अशी इच्छा आहे, पूजनीय महाराजांची सुद्धा हीच इच्छा आहे. आतापर्यंत झालंय, पण आता देशाचा विचार करणं महत्त्वाचं असं आहे. आता जो देशाचा विचार करणारा असेल त्यालाच आपलं मत असलं पाहिजे बरं. जरा लक्षात ठेवा, खरंच असलं पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. आमचं कर्तव्य आहे महाराज हे सांगणं, आमचं कर्तव्य आहे. जो देशासाठी कष्ट करत असेल त्याला दिलेलं मत म्हणजे देशाला दिलेलं मत आहे. जो देशाचं काम न करता फक्त आपलंच करते त्याला दिलेलं मत म्हणजे त्याच्या प्रपंचाला दिलेलं मत आहे. लक्षात ठेवा. अरे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्याही काळात विरोध करणारे लोक होतेच ना. त्या काळात जर सगळे संघटित झाले असते तर महाराष्ट्राचंच काय, या देशाचं चित्र तुम्हाला फार वेगळं दिसलं होतं. आणि ज्यांनी महाराजांना विरोध केलाय त्या सूर्याच्या पिसाडाचं नाव घेतलं तरी आपल्याला राग आल्याशिवाय राहत नाही. खंडोजी खोपड्याचं नाव घेतलं तरी राग आल्याशिवाय राहत नाही. चंद्रराव मोर्याचं नाव घेतलं तरी राग आल्याशिवाय राहत नाही. आल्याशिवाय राहत नाही. व्यंकोजी राजाचं नाव घेतलं तरी माणसाची नाही का राग. अरे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध केलाय त्यांचं नावही जर आपल्याला चालत नसेल, चांगल्या माणसाला काम न करू देणं आणि विरोध करणं त्याचं नावही जर आपल्याला चालत नसेल, तर मला असं वाटते पुढे इतिहास लिहित असताना तुम्ही चांगल्या माणसाला मदत केली, तुमची नावं इतिहास नोंद घेतल्याशिवाय. आणि म्हणून हे जबाबदारी असतेकडे आमची सुद्धा आहे. आणि म्हणून विठ्ठल 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 किमान 10 देवासाठी, त्याच्यापेक्षा जास्त देत असाल तर मग धर्म पुढे चाला. हे दिलं पाहिजे लक्षात ठेवा. आणि हे देण्याचाही दानम मित्रम मरिष्यता असं म्हटलं जाते. माणसाचा मेल्यानंतरचा खरा मित्र जर कोण असेल तर दान आहे, लक्षात ठेवा. आणि मेल्यानंतर मित्र अत्यंत महत्त्वाचा असतो, म्हणून त्याने ते दिलं पाहिजे. पण विषय असा आहे, असू द्या, हे दान जरी असलं तरी हे दान आपला उद्धार करणारं दान आहे, आपल्याला गती देणारं दान आहे. पण समाजाच्या उद्धाराचं दान कोणचं? समाजाच्या उद्धाराचं अर्थात एकाने केलेलं दान जर सगळ्यांचा उद्धार करत असेल तर ते श्रेष्ठ दान आहे. लक्षात ठेवा, ते मोठं दान आहे, ते मोठं दान आहे. हे दान आपल्या उद्धारासाठी आहे, आपण केलेलं आपला उद्धार होईल. पण खऱ्या अर्थाने साधू जे दान करतायत ना ते त्यांच्या उद्धारासाठी करत नाहीत, ते समाजाच्या उद्धारासाठी करतात. विठ्ठल 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 समाजाच्या उद्धारासाठी ज्यांचं जीवन आहे, समाजाच्या उद्धारासाठीच त्यांचं मागणं आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, समाजाच्या उद्धारासाठीच त्यांचं मागणं आहे आणि समाजाच्या उद्धारासाठीच त्यांचं देणं आहे. आपल्यासाठी मागणंही नाही, आपल्यासाठी देणंही नाही. ज्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्यांच्या आईवडिलाला, त्यांच्यासाठीच माऊलीने मागितलं आहे की जाऊ द्या, जे खळाची व्यंकटी सांडो, जाऊ द्या, त्यांचं मूर्खपणा जाऊ द्या फक्त बस. आम्हाला जो त्यांनी त्रास दिला ना तो पुढच्या साधूला होऊ नये म्हणून त्यांना जाऊ देऊ नका. त्यांच्यातलं जाऊ द्या, त्यांच्यातलं व्यंकटी जाऊ द्या. त्यांच्यासाठी दान मारा. ज्या मंबाजी बुवाने काट्याने मारलं त्यांच्यासाठी दान. ज्या रामेश्वर भट्टाने महाराजांना त्रास दिला आहे त्यांना टाळकराच्या लाईनमध्ये उभं केलं महाराजांनी. चुकी नाही का, त्याला टाळकराच्या लाईनमध्ये उभं केलं महाराजांनी. जो अंगावर थुंकला त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं नाथ महाराजांनी. समाजाच्या उद्धारासाठी जे दान मागतायत आणि समाजाच्या उद्धारासाठी जे दान देत आहेत तेच खरे दाते आहेत अभंगाच्या प्रथमच्या. दाता तोची दाता तोची कदान
तुमच्यावर उपकार केले त्याचं स्मरण जर तुम्ही ठेवत नसाल, ब्रह्म राक्षस व्हावं लागेल तुम्हाला. आईवडिलांच्या उपकाराचं स्मरण नाही ठेवलं पाहिजे, नाही ठेवलं पाहिजे. आईवडिलाच्या उपकाराचं जो स्मरण ठेवत नाही ना दादा, त्याचा उद्धारच होत नाही. लक्षात ठेव. काय केलं तू माझ्यासाठी असं जर मुलगा विचारत असेल तर मला असं वाटतं की त्याचा उद्धार कसा होईल रे. आईवडिलाच्या उपकाराचं स्मरण मुलांनी ठेवलं पाहिजे. त्यांना दुसरं काय पाहिजे महाराज? त्यांना एवढंच पाहिजे की मा, खरंच तू जर दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले नसते ना तर मला हे दिवस दिसले नसते. बाबा, तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी सालं भरले नसते ना तर आम्हाला हे दिवस दिसले नसते. जोग महाराजा, तुम्ही जर त्या काळामध्ये सगळ्यांचा विरोध स्वीकारून जर संस्था चालू केली नसती ना तर आम्हाला हे कीर्तनकार दिसले नसते. हे स्मरण तर ठेवावं लागेल ना महाराज, का नाही ठेवणार? कोण आहात तुम्ही? कोणी उभं केलं आहे तुम्हाला या ठिकाणी? कोणाच्या जीवावर जगताय तुम्ही? त्याचं स्मरण तर ठेवावं लागेल ना, ठेवावं लागेल ना. 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे होते भगतसिंग, फासावर गेले त्यावेळेला. या देशातल्या राज्यकारभार करणाऱ्याने त्यांचं स्मरण ठेवावं लागेल ना महाराज. कर चले हम फिदा जाना तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. स्मरण ठेवावं लागेल ना. जी माणसं स्मरण ठेवत नाहीत, जी माणसं उपकाराचं स्मरण ठेवत नाहीत, मला असं वाटतं की त्यांच्यासारखं दुसरं पाप नाही कडे, पाप नाही. आई वडिलाचे उपकार आहेत. मुलांना थोडे मायबाप कमी समजतात, मुलींना जास्त समजतात. मायबाप सोडून दुसऱ्याच्या घरी जावं लागतं ना, त्यांना जरा जास्त समजतात. हे जरा भामटे आहेत, यांना कमी समजतात, थोडे यांना कमी समजतात. काय उपकार असतात महाराज. पूजनीय महाराज तर 17-18 वर्षाचे असतानाच ऋषिकेशला होते मला वाटतं, आहे ना. त्यावेळेला महाराज तुम्हाला सगळ्यात जास्त आठवण आईची येत असेल. मला सुद्धा आळंदीला असताना खूप माईची आठवण यायची. वैतागेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन मी रडायचो. माईची खूप आठवण यायची. काय माई अशी कालवा व्हायचं माईच्या. आमचा एखाद्या दिवशी फोन आला, ते पांडेंच्या घरी फोन होता, तो आवाज द्यायचा, ओ बा तुमचा फोन आला. तिथं गेल्यानंतर माय पहिल्याने विचारायची, बाबू जेवला रे तू, जेवला रे तू, जेवला रे तू, काय करतो काय शिकतो याच्यापेक्षा तुला जेवण भेटते का नाही, जेवतो का नाही. एखाद्या दिवशी आम्ही उपाशी असलो तरी मायला सांगायचो, मग आज खूप मस्त जेवण झालं मा. त्याचं कारण असं होतं, मी उपाशी आहे असं जर मायला सांगितलं ना तर माझी माय रात्रभर झोपणार नाही, रडत राहील आणि जेवणार नाही. माझं पोरगं जर उपाशी असेल तर मला जेवायचा काय अधिकार आहे? हे फक्त मायच करू शकते ना, हे फक्त मायच करू शकते. बघा तुम्ही, माझ्यासमोर काही भगिनी आहेत, जोपर्यंत तुमची माय माहेरामध्ये जिवंत होती तोपर्यंत तुमच्यासाठी माहेर कसं होतं. माय जोपर्यंत माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत माहेर वेगळंच असतं, लक्षात ठेवा. माय जिवंत आहे तोपर्यंत माऊली पोरीची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही. माय मेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. असो, मला स्मरण सांगायचं आहे, ज्या मायबापाचे लेखा इतके उपकार तुमच्यावरून, त्यांचं स्मरण ठेवत नाही तुम्ही, ठेवलं पाहिजे. ज्या संतांचे एवढे उपकार तुमच्यावर, त्यांचं स्मरण नाही ठेवत तुम्ही. ज्या क्रांतीवीराचे एवढे उपकार तुमच्यावर, त्यांचं स्मरण ठेवत नाही लेखो तुम्ही. तिकिटासाठी भांडताय. स्मरण असेल ना तर ज्या ठिकाणी, अरे सेवा करण्यासाठी का पदच पाहिजे का महाराज? कुठेही बसून तुम्ही सेवा करू शकताय, लक्षात ठेवा, तुमची इच्छा असेल तर. त्यांचं जर स्मरण असतं तर हे लोक भांडलेच नसते महाराज, भांडले नसते. आणि म्हणून स्मरण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्याने आपल्याला हा जीव दिला, जेने हा जीव दिला दान, ज्याने आपल्याला हा देह दिला, देवे दिला देह भजना गुमटा, ज्याने आपल्याला हे इंद्रिय दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, जेने हा जीव दिला दान, आणखी जेने हा जीव दिला दान आणि देवे दिला देह भजना गुमटा, देहही त्यानेच दिला, त्यातला जीवही त्यानेच दिला, त्यातले इंद्रियही त्यानेच दिले. तर मग त्याचं स्मरण तर ठेवावं लागेल ना, का नाही ठेवायचं? म्हणून जे नारायणाचं स्मरण करून देतात की तुम्हाला त्याने दिलेले का, हे त्याने दिलं, लक्षात ठेवा, त्याने दिलं आहे.
त्याचं स्मरण जे करून देत आहेत ना ते खरे दाते आहेत. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, त्याचं स्मरण करून देत आहेत की तुम्हाला हे त्याने दिलं. विठ्ठला विठ्ठला त्याने दिलं. याचं स्मरण करून देणं हा खरा दाता, हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा महत्त्वाचा आहे की तुम्ही नारायण आहात याचं स्मरण करून देत आहेत ते खरे दाते. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही दुसरे कोणी नाही, तुम्ही प्रत्यक्ष नारायण आहात याचं जे स्मरण करून देतात ते सुद्धा खरे दाते. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, अनिक नाशिवंते काही न सरेची हाय ज्याचेनी. नाशिवंताचं काय गुण बसलाय महाराज? नाशिवंत पदार्थ माणसाची हा वाढवत असतात, हा वाढवत आहेत. निसो वष्टी शतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिपो, याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त. जे हा वाढवतात ते खरं दान नाही, जे हाव थांबवते ते खरं दान आहे. नारायणास अनेक नाशिवंते काही न सरेची हाय ज्याचेनी. जे नारायणाचं स्मरण करून देत आहेत महाराज म्हणतात यावे तया काकुलती, यावे तया काकुलती, यावे तया काकुळती, यावे तया काकुळती, यावे तया काकुलती, यावे तया काकुलती, यावे तया काकुळती, यावे तया काकुळती. जे दाविती सुपंथ, जे दाविती सुपंथ, अनेक नाशिवंते काही, अनेक नाशिवंते काही. जे दाविती सुपंथ, जे दाविती सुपंथ, अनेक नाशिवंते काही, अनेक नाशिवंते पार कुमारी. जय जय पार कुमारी.
आपण हाराची घेवाणदेवाण करू ना. त्या बरं आहे, चांगलं आहे, आम्हाला चांगले यजमान भेटले. उद्या महाप्रसाद सुद्धा. काय तुमचं नाव? विकास. वा वा वा. सोनं असलं पाहिजे बरं का, पण सोन्याच्या बाजूने संस्कृती सुद्धा असली पाहिजे. सोनंही असलं पाहिजे आणि त्याच्या बाजूने सप्त्याची पंगतही असली पाहिजे. कसं आहे विकास, तुला सांगतो, आपल्या सोन्याचा राग श्रीमंताला आलाच पाहिजे, आलाच पाहिजे, पण आपल्या श्रीमंतीचा राग साधूला नाही आला पाहिजे. साधूला आपल्या श्रीमंतीचा राग येऊ नये असं वाटत असेल तर ती श्रीमंती त्यातला किमान दावा हिस्सा आपण धर्मासाठी वापरला पाहिजे. नाही असो, चांगले यजमान आहेत. हो, यांना जाऊ दे, जा तुम्ही, थांब जा जरा, नंतर तुम्ही त्याच्यासोबत निघून जा. असो, यावेत या का कुलती जे दाविती सुपंथ. जे चांगला मार्ग दाखवतात त्याच्याशी काकुलती आलं पाहिजे लेखा. आपण नाही त्याच्याशी काकुलती येतो, नम्र होतो स्वार्थासाठी. जे आपल्याला चांगला मार्ग दाखवतात त्यांच्याशी काकुलती येणं महत्त्वाचं आहे. आणि बघा महाराज पुढे असं म्हणतात, कसं आहे पहा, की उपकार करण्यासाठी आलेल्या काही गोष्टी आहेत. रवी आहे, चंद्र आहे आणि मेघ आहे. पण रवी हा उपकारक आहे, पण त्याच्या उपकारामध्ये महाराज उरी आहे. तो अगस्त्य हे किडाळ, अगस्त्य हे किडाळ. आता कुठं आहे सूर्य? आता नाही. आता कुठं सूर्य आहे? आता नाही ना. तो अस्ताला गेला ना. हे त्याच्या उपकारामध्ये उरी आहे. उरी म्हणजे उणीव आहे. त्याच्या उपकारामध्ये हे उणीव आहे, हे उरी आहे. चंद्राचे उपकार आपण पाहू. चंद्र संपूर्ण एखादे वेळ, बरं का पोरो, चंद्र आहे ना हा अमावस्येच्या दिवशी पूर्ण असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी अजिबात नसतो. बरोबर आहे ना? हो. कुठे आहेत तुमचे मास्तर? मास्तर इथंच आहेत का? तो संपूर्ण एखादे वेळ पौर्णिमेच्या दिवशी हे सदापुरते. तो संपूर्ण एखाद्या वेळ हे सदापुरते. तो पौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण असतो, अमावस्येच्या दिवशी अजिबात नसतो. पौर्णिमेच्या दिवशी असतो आणि अमावस्येच्या दिवशी अजिबात नसतो. हे उरी नाही, हे उरी आहे, हे उणीव आहे. लक्षात आलं का तुमचं मी काय बोलतोय ते? सूर्य अस्ताला जातो हे त्याच्यामध्ये उरी आहे. चंद्र अमावस्येच्या दिवशी नसतो हे त्याच्यामध्ये उरी आहे. म्हणून त्याची उपमा देता येत नाही. आता मेघाचा विचार करू आपण. मेघाची उपमा देता येत नाही याचं कारण मेघ उदार परिओसरे म्हणून उपमेशीन पुरे, म्हणून उपमेशीने पुरे. साधूला त्याच्या उपकाराची उपमा देता येत नाही याचं कारण तो उदार आहे, पण निघून जातो ना राव. ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला येत नाही, ज्यावेळेला गरज नाही त्यावेळेला आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यात ही उरी आहे. ज्याच्या उपकारामध्ये उरी असेल त्याचे उपकार खरे नाहीत. सूर्याच्या उपकारामध्ये उरी आहेत म्हणून त्याचे उपकार खरे नाहीत. चंद्राच्या उपकारामध्ये उरी आहे म्हणून त्याचे उपकार खरे नाहीत. मेघाच्या उपकारामध्ये उरी आहे म्हणून त्याचे उपकार खरे नाहीत. उपकार त्याचे खरे आहेत की ज्याच्या उपकारामध्ये उरी नाही. तुका म्हणे ओरी, तुका म्हणे गोरी नोरे, तुका म्हणे ओरी नोरे, तुका म्हणे ओरी नोरे, तुका म्हणे ओरी नोरे, तुका तुका
उपकारामध्ये उरी आहे, संतांच्या उपकारामध्ये उरी. कसं आहे पहा, शिक्षकांचे सुद्धा उपकार असतात, म्हणून तर आपण हे शिकलो ना, म्हणून तर आपण हे बोलतो ना. त्यांच्या उपकारामध्ये उरी अशी आहे महाराज की ते शिक्षक एका तारखेची वाट पाहतात, पगाराची वाट पाहतात. आईचे सुद्धा उपकार आहेत, पण आईच्या उपकारामध्ये उरी ही आहे की आई फक्त आपल्या मुलाला सांभाळते, दुसऱ्याच्या नाही. ही उरी आहे. आणि म्हणून नसरे हाय जाचनी शिक्षक विद्यार्थ्यासाठी पगाराची वाट पाहत आहेत, आई फक्त आपल्याच मुलासाठी, पण संत मात्र नावेसारखे सगळ्या समाजासाठी, सगळ्या समाजाचा उद्धार करणारी. खऱ्या अर्थाने नावीला स्वतंत्र काही जीवन नाही. नाव तुम्ही पाहिली ना, स्वतंत्र काय जीवन आहे महाराष्ट्राला. नेहमी पाण्यात राहते बिचारी, नेहमी पाण्यात राहते. नेहमी पाण्यात राहणं हे काय सोपी गोष्ट आहे? नेहमी भक्तीमध्ये, नेहमी वैराग्यामध्ये, नेहमी ज्ञानामध्ये राहणं ही गोष्ट काय सोपी आहे? नेहमी नेहमी पाण्यात राहते. ते तिच्यासाठी राहत नाही, ती फक्त आपल्यासाठी. काही गरज नसताना लहान होत आहेत आपल्यासाठी आणि आपला उद्धार करण्यासाठी नावेसारखे झिंजत असतात. त्यांचे खरे उपकार, आणि म्हणून त्यांच्या उपकारामध्ये उरी नाही. उरी नाही, स्वार्थी लोक असतात, त्यांच्या उपकारामध्ये उरी असते. संतांचं जीवन हे परोपकारासाठी आहे, परार्थी आहे. त्यांच्या जीवनामध्ये उरी नाही, त्यांचे खरे उपकार आहेत. आपल्यावर सगळ्यात जास्त खरे उपकार जर कोणाचे असतील, त्यांचे खरे उपकार खरे उपकार पूजनीय महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. खरं म्हणजे दान हा विषय महत्त्वाचा आहे, आपण ऐकलं आहे. तुम्हाला खरं सांगतो, महाराजांच्या उपस्थितीमध्ये सांगतो, आमच्या झोडीमध्ये जे पडतं आहे ना, ते सगळं आम्ही गायीसाठी खर्च करतो, शिबिरासाठी खर्च करतो, नाही का. 275 बेवारस मानसिक मनोरुग्ण आहेत आमच्याकडे. हे ते बंद करे, बंद करते आता. एक 2 मिनिट सर्वांनी खाली बसा. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. या जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या अभंगावर ज्यांनी अतिशय प्रभावानं आपल्यापुढे उद्बोधन केलं, ते समग्र महाराष्ट्रातील ख्यातकीर्त, आंध्रा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश सर्वत्र ज्यांची
रामायणाचे, भागवताचे, कीर्तन प्रवचनाचे सत्संग होतात, असे विदर्भरत्न आणि वारकरी संप्रदायामध्ये आज सर्वात प्रखर राष्ट्रवादानं, ज्ञानभक्तीच्या अनुष्ठानानं आणि संप्रदायाच्या मूल सिद्धांतानं जे उद्बोधनाचं काम करतात ते परम आदरणीय, परमश्रद्धेय, ज्यांचं व्रतस्थ जीवन आहे, बालब्रह्मचारी जीवन आहे, धर्माचं, ईश्वराचं, राष्ट्राचं, समाजाचं जे सतत काम करतात आणि हजारो तरुणांना नवोदित कीर्तनकारांना ज्यांची खूप मोठी प्रेरणा आहे, असे रामायणाचार्य, हरिभक्तीपरायण संजयजी महाराज पाचपोर आज विदर्भातून आपल्याकडे आलेले आहेत. आता महाराजांच्या अथपासून इतिपर्यंतच्या सांप्रदायिक कार्याबद्दल एक मला मोठा ग्रंथ लिहावा लागेल असं त्यांचं काम आहे. खूप प्रभाव आहे त्यांचा. आचार विचार संपन्न आपलं व्यक्तित्व ठेवणं, संप्रदायाची विशुद्ध सेवा करणं सोपं काम नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या प्रबोधनातून आपण ह्या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्याही काही बाहेर ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्या ठिकाणी त्यांनी अनेक गोशाळा स्थापन केल्यात. बालसंस्कार केंद्र ही तर त्यांचीच प्रेरणा आहेत. आणि आपल्याही भागामध्ये अनेक तरुण कीर्तनकारांना, नवोदित कीर्तनकारांना सतत त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद, प्रेरणा लाभत गेलेली आहेत. आणि आज नवसमाज निर्मितीचं मोठं काम त्यांच्या हातून घडत आहेत. त्यांच्यामुळेच आज काही गोष्टी संप्रदायामध्ये आज उत्तम रीतीनं सुरू आहेत. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे. संस्थेमध्ये शिक्षण मिळत होतं, पण विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था नव्हती. आज त्यांनी पहिल्यांदा 2 कोटीची इमारत बांधून घेतली आणि पुन्हा आता 5 कोटीची इमारत. शासन दरबारी त्यांचं वजन आहे. अगदी पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वच त्यांना मानतात. त्यांचं कामच इतकं स्वच्छ आणि पवित्र आहे. त्या कामामुळे महाराजांच्या विचाराचा, आचाराचा आणि उद्बोधनाचा मोठा प्रभाव आहे. भारतीय संस्कृती ही गायीच्या संरक्षणात आहेत. बालमनावर, तरुण मनावर काही संस्कार देणं हे आपलं कर्तव्य आहे. आज देशाला 2 कलंक आहे, व्यभिचार आणि भ्रष्टाचार. अशा आपत्तीच्या काळामध्ये नवसमाज निर्मिती म्हणजे आदर्श नागरिक निर्माण व्हावा, ही खरी वारकरी संप्रदायाची भावना आहे. मला आळंदीला, आपलं नाशिकला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी विचारलं, 1 मिनिटात मला वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगा. मी 1 मिनिटात त्यांच्याशी बोललो. संस्कार म्हणजे एका वाक्यात संस्कार, संस्कृती, अनुभूती आणि आचार ही 4 सूत्र या आमच्या परंपरेमध्ये, ज्या संप्रदायामध्ये आहेत, तो वारकरी संप्रदाय आहेत. आम्ही बुवाबाजी करणारी लोक नाहीत. कोणाला अंगार दे, नारळ दे, प्रसाद दे, हे उद्योग वारकरी करत नाही. वैष्णवांचा माल खरा. आणि अशा विशुद्ध पवित्र मालाची लोकांमध्ये संस्कार रुजावेत म्हणून आज विदर्भ कुठे, आपला इगतपुरी तालुका कुठे, पिंपळगाव, डुकरा गाव कुठे, किती प्रवास आहे हा. कल्पनेच्या पलीकडचा विषय. परंतु राष्ट्राचा उद्धार झाला पाहिजे, समाजाला काही ज्ञान मिळालं पाहिजे, लोक सदाचारी बनले पाहिजे, सुसंस्कृत बनले पाहिजे, हा ध्यास ज्या ज्या काही ठराविक संतवर्यांच्या अंतकणात आहेत, त्यामध्ये आज सर्वात अग्रभागी आमचे हरिभक्तीपरायण रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर आहेत. ही स्तुती नाही, ही खरी परिस्थिती आहे. साऱ्या महाराष्ट्राला ते विदित आहेत. निरपेक्ष जीवन आहे, निष्काम जीवन आहे. जे करायचं कुणी मानधन दिलं ते लोकांकरताय. अनेक गोशाळेमध्ये अनेक प्रश्न होते. चाऱ्याचे प्रश्न,
निवासाचे प्रश्न, अनेक प्रश्न, पण हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता ते कटिबद्ध आहेत. नागपूरमध्ये जो मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली निघाला त्यावेळेला गोरक्षा कायदा झाला पाहिजे. अंधश्रद्धा कायद्याचं नीट तपासून तो कायदा संमत केला पाहिजे. अशा अनेक बाबी त्यांच्या विचारातून आलेल्या आहेत. नवीन कीर्तनकाराची बांधणी आणि जुन्या कीर्तनकारांचे काही आचारविचाराचे एकत्रीकरण करणं, जुन्या नव्याचा समन्वय आणि अन्वर्थक करणारे एकच महाराज आहेत, ते म्हणजे संजयजी महाराज पाचपोर. खरं तर महाराज या सप्ताहाला 25पेक्षा 25 हे औपचार आहे. चांगला सप्ताह आम्ही सुरू केला त्याला 25 वर्ष झाले, पण ही 1900 दुष्काळामध्ये हा सप्ताह सुरू झालेला आहे. 1972ला मला आठवतं काही गोष्टी. आणि अशाही पद्धतीने मोठी चांगली परंपरा ग्रामस्थांनी लावून धरली. समृद्धीचा मार्ग गेलेले हे गाव आहेत आणि लोक मनाने विचाराने मोठेच आहेत, चांगलेच आहेत. आणि म्हणून हे कार्य उत्तमरित्याने यावर्षी पार पडलेलं आहे. आणखी उपस्थितीची आवश्यकता होती, पण ठीक आहे. जे आले ते भाग्यवान समजायचे, कारण करंटे कपाळ ज्याचे ना म्हणे वाचे. गावात भजन कीर्तन असलं की जड होतात माणसं. तमाशा, नाटक, सिनेमा, जत्रा म्हणले की तुफान गर्दी, पाय ठेवायला जागा नसते. दान म्हणलं की लखवा भरतो. दानाने द्रव्य शुद्ध होतं, अन्नदानाने आयुष्य वाढतं. मुसलमान, ख्रिश्चन, जैन या लोकांचे आदर्श आपण घेतले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आवर्जून सांगितलं आपलं की आपल्या उत्पन्नातला 10वा भाग राष्ट्रकार्याकरता, धर्मकार्याकरता, ईश्वर कार्याकरता, सत्कर्माकरता खर्च झालाच पाहिजे. आणि ती प्रेरणा आपल्या ठिकाणी व्हावी. त्यांचं जे गोरक्षणाचं जे काम आहेत आणि जे अनाथ आहेत, निराश्रित आहे, वेडे झालेत, भ्रमिष्ठ झालेत, त्यांना सांभाळणारे कोणी नाही, अशा लोकांना दुरुस्त करून पुन्हा सन्मार्गाला लावणं, हा मोठी धाडशी काम त्यांनी हातात घेतलं आहे. ज्या ज्या भाविकांना इच्छा आहेत त्यांच्या कार्यात मदत करण्याकरता आपण अवश्य या कामाला मदत करा. भलत्या ठिकाणी काही करण्यापेक्षा